दिल्लीच्या रस्त्यावर हजारो तरुण उतरले होते। घोषणा दिल्या जात होत्या आणि याच वातावरणात दिल्ली पोलिसांना एक अधिकार दिला गेला आहे, ज्याच्या बळावर कोणत्याही व्यक्तीला आरोप सिद्ध न करता, खटला न चालवता थेट 12 महिन्यापर्यंत कोठडी ठेवता येऊ शकतं। आणि त्या कायद्याचे नाव आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा। आणि योगायोग असा आहे की हा निर्णय नेमका त्याच काळात समोर आला जेव्हा दिल्लीतल्या रस्त्यावर विद्यार्थी आणि कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन शिगेला पोहोचलं आहे। हा निर्णय खरंच योगायोग आहे की यामागे काही वेगळी योजना आहे, हे समजून घेण्यासाठी संपूर्ण घटना क्रमांक पाहणं गरजेचं आहे। कारण एका बाजूला सरकार आणि पोलीस याला केवळ रुटीन प्रक्रिया म्हणत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक आणि आंदोलक यामागे वेगळाच हेतू असल्याचा आरोप करत आहे। तर काय आहे NSA? या कायद्याखाली पोलिसांना कोणकोणते अधिकार दिले गेले आहेत आणि या कायद्याचा वापर करून पोलीस CGP अर्थात कॉकरोच जनता पार्टी मधल्या आंदोलकांवर कारवाई करतील का? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज, तुम्ही पाहताय कसं काय। दिल्लीत परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष धुमसत आहे। नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं होतं आणि याची जबाबदारी घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती। याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी या नव्या राजकीय व्यासपीठाने विद्यार्थ्यांच्या या रागाला संघटनेचे रूप दिलं आणि संसदेच्या दिशेने मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। विद्यार्थी संघटना एकत्र आल्याने आंदोलनाला मोठं स्वरूप प्राप्त झालं। जंतर मंतर हे या आंदोलनाचं मुख्य केंद्र बनलं आणि तिथून हळूहळू संपूर्ण मध्य दिल्लीत पसरलं। सुरुवातीला शांततेत सुरू झालेलं हे आंदोलन काही दिवसातच इतकं मोठं होईल आणि त्याचे पडसाद थेट पोलीस यंत्रणेच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचतील याची कल्पना कोणालाच नव्हती। 20 जुलै रोजी 10,000हून अधिक आंदोलक संसदेकडे कूच करत असताना पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर केला। या चकमकीत 60 आंदोलक आणि तब्बल 108 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची नोंद झाली। 70 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे संकेत देण्यात आले। या हिंसक घटनेनंतर संपूर्ण दिल्ली तणावाचं वातावरण निर्माण झालं। काही दिवसातच कॉकरोच जनता पार्टीने असा आरोप केला की शेकडो आंदोलक अजूनही पोलीस कोठडीत आहेत आणि जर त्यांची सुटका झाली नाही तर पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन केलं जाईल। पोलिसांनी मात्र स्पष्ट केलं की कोणीही आंदोलक कोठडीत नाही आणि अफवा पसरू नयेत असं आव्हान केलं। या तणावपूर्ण वातावरणात बुधवारी दिल्लीच्या अधिकृत राजपत्रात एक महत्त्वाची अधिसूचना प्रसिद्ध झाली। या अधिसूचनेनुसार केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्लीच्या उपराज्यपालांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत विशेष अधिकार बहाल केले। या अधिसूचनेवर 15 जुलैची तारीख होती, पण ती प्रत्यक्षात राजपत्रात 22 जुलैला प्रसिद्ध करण्यात आली। यानुसार पोलीस आयुक्तांना 19 जुलै ते 18 ऑक्टोबर या 3 महिन्याच्या कालावधीसाठी नजरकैदेचे आदेश देण्याची मान्यता देण्यात आली। हे अधिकार राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलम 3 उपकलम 3 आणि कलम 2 उपकलम ई अन्वय देण्यात आले, तर प्रत्यक्ष नजरकैदेचे आदेश कलम 3 उपकलम 2 अंतर्गत दिले जाणार होते। राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा भारतातील सर्वात कडक कायद्यांपैकी एक मानला जातो। या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे देशाच्या संरक्षणाला, परराष्ट्र संबंधांना, राज्यातील सुरक्षेला किंवा सामाजिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो असं वाटलं तर त्या व्यक्तीला कोणताही गुन्हा दाखल न करता ताब्यात घेता येतं। सर्वसाधारण फौजदारी प्रक्रियेत आरोपीवर गुन्हा सिद्ध करावा लागतो, पण या कायद्यात तसं काही करावं लागत नाही। 12 दिवसांपासून ते 12 महिन्यापर्यंत या कायद्याखाली कोठडी ठेवण्याची तरतूद आहे। साधारणपणे जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्त यांना अशा नजरकैदेचे आदेश देण्याचे अधिकार दिले जातात आणि हे अधिकार वेळोवेळी केंद्र किंवा राज्य सरकारकडून मंजूर करून घ्यावे लागतात। याच प्रक्रियेचा भाग म्हणून दिल्लीच्या उपराज्यपालांनी पोलीस आयुक्तांना हे अधिकार बहाल केल्याचं गृह विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे। या अधिसूचनेवर गृह विभागाचे उपसचिव रमेश कुमार यांनी स्वाक्षरी आहे। साहजिकच जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा सोशल मीडियावर मोठा गदारोळ उठला। अनेकांनी असा दावा केला की केंद्र सरकारने आंदोलन चिरडण्यासाठीच पोलिसांना हे विशेष अधिकार दिले आहेत। आंदोलकांना आणि विरोधकांना वाटलं की हा निर्णय थेट त्यांच्या आंदोलनाला लक्ष्य करण्यासाठी घेतला गेला आहे, पण दिल्ली पोलिसांनी गुरुवारी अधिकृत निवेदन पोस्ट करत हा दावा साफ फेटाळून लावलाय। पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही अधिसूचना दर 3 महिन्यांनी दिली जाणारी नियमित प्रशासकीय मुदतवाढ आहे आणि याचा सध्याच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही।
पोलिसांनी स्पष्ट केलं की सध्याची मुदतवाढ प्रत्यक्षात 7 जुलै रोजीच मंजूर करण्यात आली होती, म्हणजे आंदोलन तीव्र होण्याच्या खूप आधी. त्यामुळे हा निर्णय आंदोलनाला उत्तर म्हणून घेतलेला नसून तो एक ठरलेला प्रशासकीय स्टेप असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या संदर्भात कोणतीही विशेष मागणी नव्हती आणि अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये असं आव्हानही पोलिसांनी केलं आहे. पोलिसांनी हे देखील स्पष्ट केलं की या अधिसूचनेमुळे संपूर्ण दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू होत नाही, तसंच यामुळे कोणतेही नवीन निर्बंधही लादले जात नाहीत. उलट कायदेशीर गरज भासल्यास ठराविक कालावधीत पोलीस आयुक्तांना नजर कैदेचे अधिकार वापरण्यासाठी केवळ परवानगी दिली जाते. मात्र सोशल मीडियावर उठलेला गदारोळ इतका मोठा होता की अनेक वृत्तवाहिन्यांनीही हा निर्णय सीजेपी आंदोलन दडपण्यासाठी घेतल्याचा वृत्त प्रसारित केलं, ज्यामुळे पोलिसांना जाहीर खुलासा करणं भाग पडलं. पण या स्पष्टीकरणानंतरही परिस्थिती निवळलेली नाही. उलट दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयाने वातावरण अधिकच तापलं. शुक्रवारी पोलीस मुख्यालयाने एक परिपत्र पोस्ट करत सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या. कॉन्स्टेबल पदापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच हा आदेश लागू करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्थेची सध्या स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं परिपत्रात नमूद आहे. हा आदेश सर्व जिल्ह्यांची पोलीस उपायुक्त, परदेशी नागरिकांची नोंदणी करणारं कार्यालय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पोलीस पथक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. प्रासंगिक सुट्ट्या, अर्ज केलेल्या सुट्ट्या आणि इतर सर्व प्रकारच्या नियमित सुट्ट्या तत्काळ स्थगित करण्यात आल्या. केवळ अत्यंत गंभीर वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगीच सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर सुट्टी दिली जाईल असं या आदेशात नमूद करण्यात आलं. इतकंच नाही तर पोलीस आयुक्तांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणताही कर्मचारी कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी होऊ शकणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं. सध्या दिल्लीतील स्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते अजूनही ठाम मांडून बसले आहेत, तर संपूर्ण मध्य दिल्लीत मोठ्या प्रमाणात बॅरिकेड करण्यात आला आहे. रस्ते वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले असून सरकारी इमारतीभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जाहीर केलं आहे की हिंसक पोलीस कारवाईच्या भीतीने ते यापुढे रस्त्यावर मोठे मोर्चे काढणार नाहीत, मात्र आंदोलन सुरूच राहील आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी लडाखमधील शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही जंतर मंतरवर उपोषण केलं होतं, जे 26 दिवसांनी सरकारशी चर्चेनंतर संपुष्टात आलं होतं. उपोषण मागे घेतल्यानंतरच्या पहिल्या व्हिडिओ संदेशात